नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेसंदर्भातली। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। विधान परिषद निवडणुकीचा निकाल 22 जूनला लागतोय। 17 पैकी 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार बिनविरोधपणे निवडून येण्याची शक्यता आहे। राज्यातील 17 पैकी 6 जागांवरती बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला गेलाय। विधान परिषदेच्या 17 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोधपणे विजयी झाले। आता 11 ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। कोणाचं पारडं जड ठरेल याचा निकाल 22 जूनला समोर येईल। बिनविरोध निवड झालेले उमेदवार रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे, प्राजक्त तनपुरे, दुष्यंत चतुर्वेदी आणि अरुण लखानी। सोबतच निवडणूक होणारे मतदारसंघ नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, सोलापूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर या ठिकाणची सध्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले। दरम्यान आपण बघतोय की कोणकोणते आमदार हे बिनविरोध झालेले आहेत। रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे, त्यानंतर प्राजक्त तनपुरे, दुष्यंत चतुर्वेदी आणि अरुण लखानी। दरम्यान आज निवडणूक होणारे मतदारसंघ कोणते ते आपण बघतोय। नाशिक, जळगाव, सातारा आणि सांगली। नांदेड आणि सोलापूर, भंडारा आणि गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर आणि बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर। त्यामुळे आज निवडणूक होणार आहे। अमरावती, जळगाव, नाशिक मध्ये सध्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा 22 जूनला लागणार आहे। काही निवडणुका या बिनविरोध सुद्धा झालेल्या आहेत। मतदान केंद्रावरती सध्या लगबग पाहायला मिळते। आपण बघतोय काही मतदारसंघामध्ये निवडणूक ही चुरशीची सुद्धा होणार असल्याचं बोललं जात आहे। अमरावती, जळगाव, नाशिक आणि इतर भागांमध्ये सुद्धा निवडणुकीचे निकाल काय लागतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी प्रत्येक जिल्ह्यामधल्या या सगळ्या मतदानाचे अपडेट्स घेणार आहे। सुरुवातीला आपण नागपूरमध्ये जाऊया। तिथून माझा सहकारी तेजस मोहतरे आपल्या सोबत आहे। तेजस, 17 पैकी 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार सध्या विजयी झालेले आहेत। काय चित्र आहे सध्या नागपुरामध्ये? कशा पद्धतीची तयारी मतदानाची करण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश सर, आपण जर बघितले असेल तर विधान परिषद निवडणुकीचा आज जे आहे ते मतदान आहे। आणि विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात जे आहे ते 2 स्थानावर जे आहेत एका अर्थानं निवडणूक आहे, ते म्हणजे नागपूर असेल आणि भंडारा, गोंदिया या 2 ठिकाणी। अन्य ठिकाणी जे आहे ते अनपोज जे आहे ते निवडणूक पार पडली आणि त्या ठिकाणी जे आहे ते महायुतीचा जे आहे ते विजय झाला। सकाळी 8 वाजतापासून जे आहे ते मतदानाला जे आहे ते प्रक्रियेला जे आहे ते प्रारंभ होणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपूरचा विचार जर केला तर 836 जे आहेत ते मतदार आहेत आणि हे 27 मतदान केंद्रावर जे आहे ते एकूणच जे आहे ते मतदान होणार आहे। सुरुवातीपासून जर बघितलं असेल तर ही निवडणूक जी आहे ते अनपोज व्हावी यासाठी जे आहे ते महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ते प्रयत्न केले होतं। काँग्रेसकडनं जे आहे ते अतुल लोंढे जे आहेत ते उमेदवार आहेत, तर भाजपकडनं राजू पोद्दार जे आहेत ते उमेदवार आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर बघितलं असेल तर महायुतीकडे जे आहे ते संख्याबळ जे जास्त आहे, तर महाविकास आघाडीकडे जे आहे ते 200च्या वरती आहे। त्यामुळे कोणाचे मतदार फुटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं भाजपने सुरुवातीपासून कंबर कसली होती, भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण वर्गासाठी जे आहे ते मुंबई सुद्धा धाडलं होतं। त्यामुळे या निवडणुकीत जे आहे ते संपूर्ण राज्याचे जरी लक्ष असलं तरी या निवडणुकीत जर बघितलं असेल तर सर्वात अधिक जे आहे ते मताधिक्य जे आहे ते भाजपकडे म्हणजे राजू पोद्दारकडे आहे। त्यामुळे या निवडणुकीत जे आहे ते एकूणच जे आहे ते कोणाचे मतदार फुटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचे असणार आहे। नक्कीच तेजस, तू सोबतच राहा। मला आणखी काही बातम्यांचे अपडेट सुद्धा तुझ्याकडून घ्यायचे आहेत। आपण आता त्यानंतर आपण जळगाव मध्ये जुगल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। जुगल, सध्या जळगाव मधलं कसलं चित्र आहे? नक्कीच सिद्धेश सर, जळगावात या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। जळगाव विधान परिषदेचा विचार केला तर
एका जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये आता थेट महायुती व महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी बघावयास मिळणार आहे. आपण जळगाव शहरातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आहोत. सकाळी 8 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेस सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. जळगावच्या विधान परिषदेमध्ये या ठिकाणी जर विचार केला तर महायुतीकडून नंदकिशोर महाजन व महाविकास आघाडीकडून शरद तायडे हे उमेदवारी करत आहे. अपक्ष उमेदवार रेश्मा गाडे यांनी या ठिकाणी बंडखोर उमेदवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे व अनिल चौधरी यांनी या ठिकाणी निवडणुकीमधून माघार घेतल्यामुळे कुठेतरी आता जळगाव विधान परिषदेवर महायुतीला या ठिकाणी कौल मिळेल असं मानलं जात आहे. कारण जर विचार केला तर महायुतीचा पारडा या ठिकाणी जड आहे. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला आहे. सिद्धेश सर, नक्कीच जुगल सोबतच राहा. आपण आणखी काही आपले सहकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आता यानंतर आपण अमरावतीला जाऊया. सुरेंद्र आकोडे माझ्यासोबत आहेत. सुरेंद्र, आपण बघतोय की सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचं जेव्हापासून बिगुल वाजलेलं आहे, काही मतदारसंघांमध्ये काही उमेदवार बिनविरोधपणे निवडून आले, मात्र काही मतदारसंघ असे आहेत की जिथे आता सध्या सर्व राज्याचंच लक्ष लागलेलं आहे. अमरावतीमध्ये काय चित्र आहे, कोणाचं पारडं जड वाटते आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील असं वाटतंय? सिद्धेश, खरं तर अमरावती विधान परिषदेची निवडणूक जर बघितलं तर सुरुवातीपासून या ठिकाणी नाट्यमय भूमिका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नाट्य भूमिका या ठिकाणी दिसल्या. एकंदरीत बघितलं तर आता 8 वाजतापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. एकंदरीत बघितलं अमरावती विधान परिषद मतदारामध्ये 451 मतदार जे आहेत आपल्या मतदानाचा हक्क जे आहे ते बजावणार आहेत. 252 पुरुष आणि 251 महिला जे आहेत आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत. जर बघितलं सुरुवातीच्या या नामांकन अर्ज काँग्रेसने दाखल केल्यानंतर जे काँग्रेसचे जे उमेदवार हर्षजी देशमुख जे आजारी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे कुठेतरी जे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आरोप देखील ठेवला की काँग्रेसचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेऊन ते विरोधी पक्षाला मॅनेज झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे काँग्रेसची भूमिका या ठिकाणी घेतली की वंचितला पाठिंबा देतात. वंचितला पाठिंबा देण्यासाठी अनेक बैठका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या या ठिकाणी पार पडल्या. मात्र या बैठकी सगळ्या निष्फळ ठरल्या आहे आणि आता जर बघितलं तर काँग्रेसने या ठिकाणी एक व्हीप जाहीर केला. तसं आणि भूमिका त्यांनी या ठिकाणी जाहीर केली. त्यामध्ये अमरावती शहरातील जे 15 नगरसेवक आहेत त्यांनी कोणालाही मतदान करू नये भूमिका त्या काँग्रेस शहराच्या नगरसेवकांसाठी काढण्यात. मात्र ग्रामीणचे जे नगरसेवक आहेत ते मतदान या ठिकाणी करू शकतात. जर बघितलं तर आता एकंदरीत 3 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून प्रवीण पोटे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसकडून हर्षजी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वंचितकडून निलेश विश्वकर्मा आपल्या या ठिकाणी नसीब आजमावतात. एकंदरीत बघितलं तर सध्याचं संख्याबळ जर बघितलं तर त्या तुलनेमध्ये काँग्रेसचं पारडं जे आहे म्हणजे प्रवीण पोटेचं पारडं या ठिकाणी भारी दिसतंय. मात्र असं असताना देखील मतदार पळवापळीचं राजकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं. घोडेबाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हा घोडेबाजार नेमका कोणाच्या नशिबात पडतं आणि कोणाचं नशीब उघडतं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं सध्या तरी कोणाचं जरी पारडं भारी असलं तरी विजय कोणाचा सांगणं कठीण आहे. येणाऱ्या 22 तारखेच्या निवडणुकीमध्ये नेमकं या या विधान परिषदेमध्ये कोणाचा विजय होईल हे चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल. सिद्धेश, नक्कीच. सुरेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता आपण यानंतर जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकमधून माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, नाशिकचं राजकारण आपण आता गेल्या काही दिवसांपासून संबंध महाराष्ट्रानं बघितलं. जसं गोकुळगीत यांनी जो काही त्यांनी पवित्रा घेतलेला होता, अनेक मनधरणी करण्याचे सुद्धा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आले, मात्र ते आपल्या मुद्द्यावरती ठाम होते. त्यांनी काही नंतर अडून राहिले होते त्या आपल्या मुद्द्यावरती. काय वाटतं नाशिकमध्ये काय होऊ शकतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये? काय चित्र आहे सध्या नाशिकमध्ये, काय सुरू आहे? सिद्धेश, अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे. अखेर आज मतदानाची जी प्रक्रिया आहे ते नाशिकमध्ये पार पडते. नाशिक जिल्ह्यामध्ये 9 मतदान केंद्र आहेत आणि जवळपास 619 मतदार आहेत. हे सगळे 619 मतदार वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती, म्हणजे जे 9 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे, खरं तर या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत. महायुतीने या सगळ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठी ताकद वापरून आपल्या नगरसेवकांना सहलीसाठी घेऊन गेलेला आहेत आणि सहलीमध्ये एकूणच कशा पद्धतीने मतदार करायचं, कारण काही नगरसेवक जे नवीन हे निवडून आलेले आहेत त्या नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. खरं तर गोकुळ गीते यांनी संपूर्णपणे प्रचार यंत्रणा थांबवल्यानंतर महायुतीचा एकूणच विजयाचा जो मार्ग आहे तो सोपा होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीने मात्र महायुतीला मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीचं कुठलाही कॅन्डिडेट या संपूर्ण निवडणुकीमध्ये नाहीये, पण महायुतीच्या विरोधात मतदान करू अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याने गोकुळ गीते यांचं नाव अद्याप बॅलेट पेपरवरती
आहे. गोकुळ गीते यांनी फक्त प्रचार यंत्रणा थांबवलेला आहे आणि त्यामुळे आज हा नवा ट्विस्ट जो आहे तो नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय. अशा पद्धतीचे मतदान केंद्र जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशाच 9 मतदान केंद्रावरती हे सगळे जे उमेदवार हे आज मतदान जे एकूणच करणार आहेत. खरं तर महायुतीकडनं नरेंद्र दराडे हे मैदानामध्ये आहेत. गोकुळ गीते यांचं नाव बॅलेट पेपरवरती असणार आहे. खरंय किरण, त्यामुळे हे संपूर्ण जी एकंदरीतच आता निवडणूक आहे, नाशिकमध्ये अद्याप काय होतं ऐन वेळेला ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि माझ्यासोबत काही माझे सहकारी सुद्धा होते. तुमचे सुद्धा आभार.